तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आपल्या फोटोशॉपमध्ये ना कोणत्या पण PNGचा ब्रश कसा तयार करायचा ते शिकवणार आहे। तर काय करायचं आपल्याला, फोटोशॉप ओपन करायचं आहे, कोणते पण एक आपला प्रोजेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर आपले PNG इथे ॲड करायचे, कोणती पण ब्रशची PNG आपल्याला इथं ॲड करून घ्यायची। तुम्ही जर पिंटरेस्टला सर्च केलं ना ब्रश म्हणून तर खूप सारे ब्रश येतील। जर तुम्ही असे पिंटरेस्ट वगैरे आणि सर्च जर केलं ना का ब्रश PNG तर बघू शकता खूप सारे ब्रश आपल्याला इथं बघायला मिळतील। तर यातलं कोणतं पण एक डाउनलोड करा ज्याचं तुम्हाला फोटोशॉपमध्ये ब्रश बनवायचं आहे। त्यानंतर फोटोशॉपमध्ये येऊन त्याची PNG बनवून घ्या पहिलं। तर त्याच्यानंतर काय करायचं आहे, ॲड करायचं आहे आणि आपल्या इथं यायचं आहे, एक्सप्लोजर लावायचं आहे आणि एक्सप्लोजर पूर्ण डाऊन करायचं आहे आणि त्याला क्लिप करायचं आहे। क्लिप केल्यानंतर शिफ्ट दाबून खालचं सिलेक्ट करायचं आहे आणि कंट्रोल E दाबायचं आहे, किंवा तुम्ही इथून मर्ज लेअर केली तरी चालेल, इथं ऑप्शन असतो। तर आता काय करायचं आपल्याला, एडिटमध्ये यायचं आहे आणि डिफाईन ब्रश प्रेसेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला टाकायचं आहे, कोणते पण नेम टाकायचे किंवा सॅम्पल ब्रश असं ठेवलं तरी चालेल। त्यानंतर फक्त ओके करायचं आहे आणि बघू शकता आपला इथं ब्रश रेडी झाला आहे। तर इथून आपण कोणता पण समजा कलर चेंज केला असा आणि समजा आपल्याला इथं टाकायचं आहे, लावायचं आहे, तर बघू शकता आपण लावू शकतो। इथं बघू शकता कलर चेंज करून सुद्धा तुम्ही कुठे पण मारू शकता हा ब्रश। आणि हा फक्त वन टाइम नाही आहे, आपण जर ब्रश सेक्शनमध्ये गेलो ना तर इथे सुद्धा आपल्याला इथं सेव्ह होताना दिसेल।